शांति शांति शांति। आयुर्वेद याला एक होलिस्टिक सायन्स आपण म्हणतो आणि म्हणून आपण पाहिलं की त्याची 8 अंग इतकी सविस्तर उत्तम तऱ्हेने आरोग्य मार्गदर्शन करतात। त्यापैकी 4 अंग काल आपण पाहिले, काय बा या पुढचे अंग 4 आपण आज पाहूया। त्यापैकी पहिलं आहे शल्यचिकित्सा। आता एकूण जर आपण असं लक्षात घेतलं तर हे जे शल्यचिकित्सेचं अंग आहे त्यापैकी दाताच्या संबंधी किंवा क्षारसूत्र म्हणून एक आयुर्वेदात शल्यचिकित्सेसारखाच भाग आहे तेवढा, असे काही प्रकार आज सुद्धा आयुर्वेदिक पद्धतीने आयुर्वेदिक वैद्यांच्या प्रॅक्टिसमध्ये असतात आणि आहेत। त्याला कुठलंही कारण झालं असो, ऐतिहासिक, भौगोलिक किंवा सांपत्तिक, परंतु या शल्यचिकित्सेचा विकास काही काळानंतर थांबला। आयुर्वेदामध्ये म्हणजे ज्याला सध्या प्लास्टिक सर्जरी म्हणतात त्याचेही उल्लेख आहेत, परंतु शल्यचिकित्सा ही इतकी विकसित पावलेली असताना मध्यंतरीच्या काळात ती हलके हलके कमी झाली आणि तोच विभाग जो आहे तो विभाग सध्या ज्याला आपण ॲलोपॅथी म्हणतो त्या शास्त्राने विकास केला। आणि की आयुर्वेद ॲलोपॅथी अशी काही शास्त्र नाही आहेत, एकूण ते आरोग्याचं शास्त्र आहे। त्यातले काही विभाग जे आहेत ते एका विशिष्ट पद्धतीने हाताळले जातात, काही विभाग जे ते एका दुसऱ्या पद्धतीने हाताळले जातात। त्यात म्हणजे शल्यचिकित्सेत असं दिलेलं आहे पहा, शल्यम नाम विविध तृणकाष्ठ पाषाणपांशु लोहलोष्ट अस्थि बालनख पुयास्त्राव दुष्टवर्णांत गर्भशल्योद्धारणार्थम यंत्र शस्त्र क्षाराग्नि प्रणधानम व्रणविनिश्चयार्थम। तेव्हा ही सर्व अंग त्यामध्ये आहेत। म्हणजे काय की एकूण एक काही समजा जखम झाली भरत नसली, सध्या आता गँग्रीन सारखा विषय असतो त्याच्यामध्ये आयुर्वेदामध्ये उत्तम मार्गदर्शन केलेलं आहे। गाठ झाली कुठे तर ती गाठ कशी काढावी या संबंधीचं मार्गदर्शन आहे। एकूण शल्यशास्त्र म्हटलं की त्या बरोबरीने ते जखमा भरण्यासाठी त्यामध्ये येणाऱ्या जो दुष्टद्रव्य आहे, पू वगैरे साठलेला असेल तर तो काढून टाकण्यासाठी अशा तऱ्हेची सर्व योजना दोन्ही बाजूनी करावी लागते, औषधांच्या दृष्टीनेही आणि शल्य कर्माच्या दृष्टीनेही। तेव्हा अशी सर्व तऱ्हेने ही विकसित झालेली शल्यशास्त्राची जी शाखा आहे ती आयुर्वेदाचे जे डॉक्टर्स किंवा वैद्य आहेत त्यांच्या मात्र सध्या प्रॅक्टिसमध्ये नाही आहे आणि तीच आपण पाहिलं की ती ॲलोपॅथीने जास्त विकसित केलेली आहे। तसंच बऱ्याच वेळा जी इमर्जन्सी येते त्यावेळेला शल्यकर्मासारखंच जी काही इलाज करावे लागतात त्याचाही विकार खूप झालेला आहे। या पुढचं जे अंग आहे ते अंग म्हणजे दंष्ट्राचिकित्सा, अगधतंत्र। अगधतंत्रम नाम सर्प कीट लूता वृश्चिक मूषकादि दष्ट विषव्यंजनार्थम विविध विषसंयोग उपशमनार्थंच। म्हणजे कुठल्याही तऱ्हेने जर एखाद्या प्राण्याचा दंश झाला, म्हणजे अगदी उंदीरी चावला तरी सुद्धा त्याच्यावर कसा इलाज करायचा, सर्पदंशावरती कसा इलाज करायचा याचं उत्तम मार्गदर्शन केलेलं आहे। आता सध्या आपण सर्पदंश झाला तर एक विशिष्ट धावपळ करतो, लस टोचावी वगैरे, हे सर्व आधुनिक उपचार जर मिळाले तर उत्तम असतात, त्यांच्यावर संशोधन झालेलं असतं। पण आयुर्वेदाने ज्या ठिकाणी अशा तऱ्हेचा ताबडतोबीचा उपचार मिळणार नाही त्या ठिकाणी सुद्धा आयुर्वेदाने उपचार साधारण साहजिकच त्या जिथे सर्पदंश झालाय तिथे छेद देऊन रक्तस्राव करवावा, त्याच्या वरच्या बाजूला शरीरात ते विष चढू नये म्हणून बांधून ठेवावं, त्यानंतर त्या रोग्याला झोपू देऊ नये, त्याला घृतपान करवावं, त्याचबरोबर मग त्याला समीरपद्म किंवा सूतशेखर सुवर्णभस्म अशी औषधं चाटवावीत, अशा तऱ्हेने मार्गदर्शन केलेलं असं संपूर्ण विकसित असं हे एक अंग आयुर्वेदाचं आहे। या पुढचं जे अंग आहे ते म्हणजे जराचिकित्सा, म्हणजे ज्याला आपण रसायन चिकित्सा म्हणतो। रसायन तंत्रम नाम वयस्थापनम आयुर्मेधा बलकरम रोगापहरणार्थम। तेव्हा मुख्य म्हणजे काय, आता आपल्याला असं वाटतं
सध्या ज्याला रिजोनेशन म्हणतात, प्रत्येकाला तरुण व्हावंसं वाटतं. आपलं आयुष्य आहे त्याची वृद्धी व्हावीशी वाटते, म्हणजे म्हातारपण येऊ नये असं वाटतं. आणि त्यासाठी म्हणून अनेक प्रयत्न आपण करत असतो. काही नाहीच जमलं तर कमीत कमी माणसं मेकअप करून किंवा एखादी प्लास्टिक सर्जरी करून सुद्धा तरुण दिसण्याचा प्रयत्न करतात. पण आयुर्वेदाने मात्र यात आमूलाग्र आणि इतक्या उत्तम सूचना अशा करून आपल्याला सगळं शरीर बदलून टाकायला ना, पुन्हा आपण तारुण्यात प्राप्त व्हावं अशा तऱ्हेचं सर्व मार्गदर्शन केलेला हा विभाग आहे. आणि त्यामध्येच रसायन विभाग दिलेला आहे. अर्थात सध्या काही वनस्पती आपल्याला मिळत नाहीत आणि रसायन जी काही दाखवलेली आहेत त्यातली काही रसायनं जी आपल्याला सध्या दिसत नाही आहेत. परंतु आपण जर पुन्हा प्रयत्न केला तर एकूणच शरीराचं रिजोनेशन म्हणजे कायाकल्प करणं हे या विभागातल्या दाखवलेल्या चिकित्सेप्रमाणे आपल्याला शक्य आहे. आणि यानंतरची आता जे 8वं अंग आहे ते अतिशय महत्त्वाचं असं अंग आहे आणि त्या अंगाचं नाव आहे वृषचिकित्सा म्हणजे वाजीकरण तंत्र. वाजीकरण तंत्रम नाम अल्पदुष्ट क्षीण विशुष्करेतसाम आप्यायन प्रसाद उपचय जनन निमित्तम प्रहर्ष जननार्थंच. म्हणजे यामध्ये तर फारच मोठा आपल्याला विषय समजवलेला आहे की जो आता हे जरा चिकित्सा किंवा ही जी रसायन चिकित्सा आणि त्यानंतरची ही वृषचिकित्सा, ही चिकित्सा तर जवळजवळ सध्या आधुनिक विज्ञानाने मागेच ठेवलेली आहे आणि ती आयुर्वेदाने विशेष महत्त्व देऊन सांगितलेलं आहे. त्यामध्ये प्रत्येक माणसाला असं वाटतं जसं की आपण स्वस्थ राहावं. त्या स्वस्थतेचं गुपित असतं वीर्य धातूमध्ये. आपलं ओजस म्हणजे तेज आणि काम करण्याची शक्ती ही सर्व आपल्या वीर्यात साठवलेली असते. आणि वीर्य जर शरीरात पूर्ण तयार झालं, हा 7वा धातू, आणि तो जर तयार नाही झाला तर एकूणच माणसाची शक्ती कमी व्हायला लागते आणि मुख्य म्हणजे प्रजोत्पादनाचं कार्य कमी होतं. म्हणजे निसर्गाचं चक्र जे चालावं असं आपल्याला वाटतं ते चक्र चालण्यासाठी वीर्योत्पत्ती पाहिजे. असं सध्याचं विज्ञान म्हणतंय की जगामध्ये 10% एकूणच संबंध ही वीर्य शक्ती माणसातली कमी झाली आणि एकूण येणाऱ्या ज्या अडचणी आहेत, मुलं बाळ होत नाहीत म्हणून येणाऱ्या ज्या मंडळींची अडचण आहे किंवा जरी झाली मुलं तरी ती पूर्ण आरोग्य संपन्न अशी होत नाहीत आणि नाना तऱ्हेचे विकार घेऊन जन्माला येतात, अशी जी अडचण आहे त्यासाठी हा विभाग विशेष मार्गदर्शन करतो. तर या विभागामध्ये एकूण वाजीकरणाची अनेक तऱ्हेची औषधं सुचवलेली असतात, त्यासाठी नियम सांगितलेले असतात आणि नुसतंच स्त्री पुरुष मिलनासाठी एक ऐन वेळचा उत्साह उत्पन्न करणारी औषधं न सांगता एकूणच शरीरामध्ये संपूर्ण स्फूर्ती आणि वीर्य तयार होईल अशा तऱ्हेची योजना यामध्ये सांगितलेली असते. आणि त्यामुळे एक फायदा काय होतो की नुसतंच स्त्री पुरुष मिलनासाठी या शक्तीचा उपयोग नसून आपला मेंदू, त्यामध्ये असणारी सृजन शक्ती, आपलं हृदय तर मुख्य ओजाचं स्थान आहे, त्या ठिकाणी लागणारा जो वीर्य धातू आहे त्या वीर्य धातूची पूर्ण निर्मिती झाली तरच आयुष्य आपलं उत्तम तऱ्हेने जगता येतं. अशी ही सर्व आयुर्वेदाची 8 अंग अत्यंत महत्त्वाची आणि ती एकूण संपूर्ण आरोग्याचा म्हणजे शरीराचा खराच, मनाचा, त्याचबरोबर बाहेरून येणाऱ्या ज्या सर्व गोष्टी किंवा वाईट दुष्ट आणि चांगल्या शक्ती आहेत त्यांचा, आणि मग सरतेशेवटी आत्मिक समाधान जे आपल्याला ताकदीमुळे मिळणार आहे, जो आनंद जीवनाचा घेता येणार आहे, त्या संबंधीचं सुद्धा संपूर्ण मार्गदर्शन या 8 अंगाद्वारे करतं.